नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत की कास्ट सर्टिफिकेट कशी तयार. लाभार्थ्यांचे खालील डॉक्युमेंट्स लागतील ते बघून घ्या. स्क्रीनवर दर्शविले आहेत. नंतर csservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करून घ्या. लॉग इन झाल्यानंतर महसूल विभागाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा या पर्यायावर क्लिक करा. नंतर खाली स्क्रोल केल्यानंतर जातीचे प्रमाणपत्र VJNT असे पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून घ्या. कंटिन्यू करून द्या. आता आपल्याला ॲप्लिकेट डिटेल भरायचे आहे. अर्जदाराचे पूर्ण नाव इंग्रजी व मराठीमध्ये लिहून घ्या. अर्जदाराचे वय, मोबाईल क्रमांक, ॲड्रेस, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज व पिनकोड भरून घ्या. ऑक्युपेशनमध्ये अर्जदाराचा जो हुद्दा असेल तो निवडून घ्या. रिलेशन ऑफ बेनिफिशियरी विथ ॲप्लिकंट या पर्यायामध्ये अर्जदाराचे स्वतःचे कास्ट बनवायचे असेल तर सेल्फ पर्याय निवडून घ्या किंवा इतर जसे मुलगा मुलगी असेल तर ते पर्याय सिलेक्ट करून घ्या. नंतर बेनिफिशियरी डिटेल्समध्ये ज्या व्यक्तीची आपल्याला कास्ट बनवायची आहे त्याची माहिती भरून घ्या. खाली आल्यानंतर बेनिफिशियरी कास्ट डिटेल्स लाभार्थ्यांचे कास्ट विचारून त्याची पोटजात व्यवस्थित निवडून घ्या. नंतर रिझनमध्ये तुम्हाला कास्ट कशाकरिता लागत आहे ते कारण लिहून आपण भरलेली पूर्ण माहिती एकदा तपासून घ्या व नंतर आय ॲक्सेप्टवर टिक करून प्रोसीड करून घ्या. नंतर जोडणीपत्रामध्ये आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून घ्या. नंतर कंटिन्यू करून घ्या. आपल्याला अर्जदाराचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. फोटो घेतल्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करा व नंतर प्रोसीड करून घ्या. प्रोसीड केल्यानंतर VLE अकाउंट सिलेक्ट करून पे नाव करून घ्या. नंतर आपला VLE पासवर्ड टाकून 128 रुपये एवढी रक्कम कपात होईल. कन्फर्म केल्यानंतर पेमेंट रिसीट येईल. ते कंटिन्यू करून झाल्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट झाल्याची सेतू प्रत येईल. ती तुम्ही लाभार्थ्याला प्रिंट करून द्या. नंतर 15 दिवसाच्या आत कास्ट सर्टिफिकेट SDO कार्यालयातून अप्रूव्ह होऊन येईल. तरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.